नमस्कार मित्रांनो, घाम येणे आरोग्यासाठी चांगले असते, पण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो तेव्हा आपल्याला सावध व्हायला पाहिजे. 2. अधिक घाम येणे याला शास्त्रीय भाषेत हायपरहायड्रोसिस असे म्हणतात. 3. कोणतीही शारीरिक मेहनत जास्त प्रमाणात केल्याने घाम येणे हे सामान्य आहे, परंतु कोणतीही जास्त शारीरिक हालचाल न करता घाम येणे हे आपल्या शरीरात काहीतरी बिघाड आहे हे आपण समजून घ्यावे. 4. अधिक घाम येण्याचे भरपूर कारणे असू शकतात. नंबर 1. कोणतेही काम किंवा व्यायाम न करता जर घाम येत असेल तर हे हृदयविकाराचे संकेत आहे. नंबर 2. हृदयाच्या झडपामध्ये सूज आलेली असेल किंवा त्या ठिकाणी जळजळ होत असेल तर त्याचे एक लक्षण घाम येणे असू शकते. 3. विशिष्ट प्रकारच्या जंतूच्या संसर्गाने अति प्रमाणात घाम येऊ शकतो. 4. हाडांच्या संबंधित संक्रमण झाल्यास सुद्धा जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. 5. HIV एड्सचा संसर्ग झाला असेल तर जास्त घाम येऊ शकतो. 6. सतत ताण तणाव, चिंता आणि अँक्झायटी या सर्व कारणांमुळे सुद्धा जास्त घाम येऊ शकतो. 7. वजन जास्त प्रमाणात वाढले असले तरी पण जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. 8. गर्भधारणेमध्ये गर्भवती स्त्रीला जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. 9. तेलकट पदार्थ, कॅफेनयुक्त पदार्थ जसे की चहा, कॉफी जास्त प्रमाणात घेतल्याने सुद्धा जास्त घाम येऊ शकतो. 10. धूम्रपान, नशा केल्याने जास्त घाम येऊ शकतो. घाम जास्त प्रमाणात येत असेल तर आपण वरील गोष्टी टाळल्या पाहिजेत. भरपूर व्यायाम, योगासने आणि जीवनशैलीत बदल केले पाहिजे. योग्य तो आहार घेतला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.